नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आपण आहोत ठाणे शहरामध्ये। ठाणे शहरातील चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनच्या कर्तबगार पोलीस अधिकाऱ्यांनी एक उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। 8,54,000चे असणाऱ्या सोन्याचे दागिने पकडले आणि जवळजवळ अनेक गुन्ह्यांची कबुली करण्यामध्ये चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकाऱ्यांना यश आलेले आहे। म्हणून खाक्या वर्दीतील आमच्या चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी जे केलेलं काम आहे ते खरोखरच गौरवास्पदाचं म्हणावं लागेल। पोलीस स्टेशन चितळसरच्या हद्दीमध्ये आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये महिलांचे सोन्याचे दागिने, चेन असेल, मंगळसूत्र असेल असे जबरीनं चोरून नेण्याचे काही गुन्हे दाखल होते। त्या अनुषंगानं चितळसर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक PSI सांगळे आणि त्यांची टीम यांनी त्यांच्याकडे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्याचबरोबर इतर तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्यामधील संशयित आरोपी आशिष सिंग आणि अमित सिंग याला अटक केली आहे। त्या अटकेमध्ये पोलीस स्टेशन चितळसर, कापूरबावडी, कासारवडवली, नौपाडा, खडकपाडा त्याचबरोबर मुंबईतील गोरेगाव पोलीस स्टेशन असे एकूण 11 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्या अनुषंगानं जवळपास आत्तापर्यंत 10,14,000चा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि एक जो पाहिजे आरोपी आहे रोहित उर्फ विशाल यास देखील आम्ही अटक करण्याचे प्रयत्न करत आहोत। अटक आरोपी यांचे बॅकग्राऊंड काय आहे, मोडस ऑपरेटिंग कशी होती यांची? अटक आरोपी हे मूळचे राहणारे उत्तर प्रदेश आग्रा येथील आहेत आणि या ठिकाणी त्यांचे काही नातेवाईक वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सावरकरनगर येथे राहण्यास आहेत। त्या ठिकाणी ते 2 ते 3 महिन्यासाठी येतात आणि मोटरसायकलवर फिरून दोन्ही आरोपी महिलांचे जे सोन्याचे दागिने आहेत ते जबरीनं चोरून नेण्याचे गुन्हे करतात। सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयामधील एकूण 11 गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि चितळसर पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये इतर गुन्ह्यांची उकल झालेली आहे आणि त्या अनुषंगाने पुढील तपास आम्ही करत आहोत। तर त्याचा तपास सुरू आहे। सर, एकूण किती CCTV फुटेज आपण या तपासामध्ये आपण घोडबंदर रोड असेल किंवा ठाणे जिल्ह्यामधीलच असतील, जिथं जिथं आम्हाला आरोपीचा किंवा संशयित आरोपींचं जे फुटेज प्राप्त करणं होतं त्या अनुषंगाने आम्ही बरेच फुटेज पडताळणी केलेले आहे। सर, कस्टडी किती दिवसाची घेतली? आजपर्यंत कस्टडी आहे त्याची। नागरिकांना या निमित्तानं आवाहन करण्यात येते की अशा प्रकारचे कुठे जर गुन्हे होत असतील, सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेणे किंवा चोरी करणे, तर त्या अनुषंगाने नागरिकांनी देखील सतर्क राहणे गरजेचं आहे। त्याचबरोबर अशा संशयित आरोपींची किंवा संशयितांची जर काही माहिती असेल तर नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवणं गरजेचं आहे।